पण याचा अर्थ असा नाही ना की हे आमचे आबरू काढतील, आमच्याबद्दल अपशब्द बोलतील. याच्यासाठी उठाव नाही केला. जेव्हा गरज पडते तेव्हा 10 फोन करतात. राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत मोठी खदखद समोर येते. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये महायुतीला बंडखोरीचा फटका बसताना दिसत असून अनेक ठिकाणी स्वपक्षीय आणि मित्रपक्षातील नेत्यांनीच अधिकृत उमेदवारांविरोधात अपक्ष अर्ज दाखल केल्यानं राजकीय समीकरणं ढवळून निघाली आहेत. जागा वाटपावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा सुरू असतानाच शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपला स्लो पॉइझन म्हणत थेट निशाणा साधला. भारतीय जनता पार्टी आमचा जो जुना मित्र पक्ष आहे, याच्यासाठी आम्ही आमच्या पक्षाच्या नेत्याला सोडून इकडे आलो आणि परत अशी परिस्थिती निर्माण होईल. आज जी परिस्थिती निर्माण होते ते स्लो पॉइझन आहे. हळूहळू शिवसेनेला मारायचा स्लो. दरम्यान भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या भाजप उमेदवारानं अर्ज दाखल केला. मात्र उमेदवारी अर्ज भरताना शिंदे गटाचा एकही नेता उपस्थित नसल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. एकीकडे नाराजी नसल्याचं सांगणारे शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मात्र भाजपवर जोरदार संताप व्यक्त केलाय. आम्हाला का आम्ही हिंदुत्व विचाराचे आहोत आणि हिंदुत्वचे विचाराचे असल्यामुळे आम्ही भाजप आमचा मोठा पक्ष आहे, मोठा भाऊ आहे म्हणून आम्ही त्यांच्यासोबत गेलोत. पण याचा अर्थ असा नाही ना की हे आमचे आबरू काढतील, आमच्याबद्दल अपशब्द बोलतील, आम्हाला अपमान करतील. असं नाही ना. आम्ही याच्यासाठी उठाव नाही केला की हे आमचे आबरू काढतील. जेव्हा गरज पडते तेव्हा 10 फोन करतात आणि जेव्हा गरज नसते तेव्हा खोटे खाटे आरोप करतात. भाजप नेहमी शिवसेनेवर अन्याय करते. विधानसभा निवडणुकीत माझा फॉर्म भरताना भाजपचा कुठलाही पदाधिकारी उपस्थित नव्हता. आम्ही खूप विनंती केली होती. आताही या निवडणुकीला ते सांगतात, निवडणूक एकतर्फी आहे, आमच्याकडे बहुमत आहे, आम्हाला शिवसेनेची गरज नाही. गरज असते तेव्हा 10 फोन करतात, पण गरज संपली की आमच्यावर उलटतात. भाजपची बोलणी खायला आम्ही उठाव केला नाही. भाजपने आमचा बराच अपमान केलाय, त्याचं उत्तर आम्ही नक्की देऊ, अशा शब्दात शिंदे गटाच्या आमदारानं भाजपवर संताप व्यक्त केलाय. विधान परिषद निवडणुकीपूर्वीच मित्रपक्षांमधील मतभेद समोर येत असल्यानं या नाराजीचा निवडणुकीच्या निकालावर किती परिणाम होणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय. दरम्यान यावर तुमचं मत काय? शिंदे गटाचे आमदार म्हणतात तसं खरंच भाजप शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करते का, की हा फक्त नाराज नेत्यांचा संताप आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.